आणि आता या क्षणी मनोज जरांगे पाटील स्वतः आपल्या सोबत आहेत। आपण इतर चर्चेकडे वळण्यापूर्वी अगोदर मनोज जरांगेंशी बोलूया। मनोजजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझावर 0 आवर या कार्यक्रमामध्ये। आत्ताच तुमची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे, खांबे अधिकारी तुम्हाला भेटायला आलेले होते। या क्षणी आता 8:15 वाजत आलेले आहेत आणि उद्याचा नेमका काय करायचं याचा तुमचा आता निर्णय फायनल झालेला असेल तर तो निर्णय झालाय का, तसा फायनल निर्णय झालाय का, आणि आता तुम्ही काय ठरवलंय, उद्या काय होणार आहे? मुंबईला येणार आहे, उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहे। बरं, पोलीस बांधव आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आले होते, ते आजच्या निकालाचे त्यांनी ती कॉफी दिली, आम्हाला कॉफी देणं गरजेचं होतं। आता आम्ही दोन एक महिने होऊन गेलेत, 1.5-2 महिने झाले अर्ज केलेला, 2-3 महिने झालेत माझ्या मतानं अर्ज केलाय आम्ही। अर्ज केलेला असून सर लेखी परवानग्या मागितल्यात आणि आत्तापर्यंत आम्हाला कसली नोटीस नाही, आमच्या वकील बांधवाला मुंबईतल्या नाही, आम्हाला कोणाला नाही। अचानकच बसले पण आणि सरकारनं बाजू मांडली पण आणि सरकारनं त्यांच्या हिताचं करून पण घेतलं। देवाच्या नावाखाली विनाकारण आमची अडवणूक करून आम्हाला संपवायचं हा घाट सरकारचा चांगला नाही आहे। आम्हाला कुठली माहिती दिली गेली नाही, काहीच नाही, आणि तुम्ही आता अचानक करणार। आता आमची बाजू मांडतील ना आमचे वकील बांधव मांडतील, न्यायदेवता आम्हालाही न्याय देईल, कारण एकतर्फी न्यायदेवता देणार नाही। पण याची आम्हाला आशा आहे, आता आम्ही आमची पण बाजू मांडल ना, आमची पण बाजू मांडू, आमचे म्हणणं ऐकून घेतील, आम्हालाही न्याय मिळणार 100%। कारण लोकशाही मार्गाने आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं इंग्रजाच्या काळात सुद्धा रोखलं गेलं नाही, पण आता ह्या सरकारच्या काळात आता अवघडच आहे विषय। देवाच्या नावाखाली तुम्हाला 5-5 महिने झाले आम्ही सांगितलेलं, 4 महिन्यापूर्वी सांगितलं, तारीख डिक्लेअर केली, तेव्हा काही नाही। आता निघायच्या टायमाला आणि पत्र पण आत्ता दिलं आता आम्हाला, इतक्या रात्री समजा पत्र म्हणजे फक्त तिथला निकालाची कॉपी दिली, पत्र म्हणजे निकालाची कॉपी दिली। तिथं काही अडवणूक होत नाहीये, असं काय उल्लेख नाही की तुम्ही आमरण उपोषण करू शकत नाहीत, किंवा आता तर माननीय न्यायदेवतेनंच ती जागा दिलेली सगळ्यांना की तुम्ही आझाद मैदानाला कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी आमरण उपोषण करू शकता। त्याच जागेवरती चाललो। आमच्यातच असं काय की आम्हाला सरकार विरोध करतंय, आम्हाला येऊ देत नाही। देवाच्या नावाखाली हे सरकारची असली पिळवणूक आणि छळवणूक ही अजिबात चांगली नाही। आम्ही येणार आहेत, मी उद्या त्याला शांततेत मुंबईकडे येणार आहे। लोकशाहीचं एकही नियम, कायद्याचा एकही नियम मोडणार नाही आणि आत्तापर्यंत मोडलेला पण नाही 2 वर्षात। आम्ही मुंबईला येणार आहेत आणि आमरण उपोषण 29 ऑगस्टला सुरू होणार आहे। उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे मनोजराव, कारण तुम्ही एकीकडे कायदेशीर लढाई सुद्धा सुरू केलेली आहे। उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला या कायदेशीर पातळीवर काय दिलासा मिळतो, काय मिळत नाही या गोष्टी स्पष्ट होतीलच। मात्र उद्या नेमकं काय होतं आणि न्यायालय पुढे तुम्हाला तुमची बाजू ऐकून घेतल्यानंतर काय सांगतं याच्यावर तुमचं ठरणार आहे का की तुम्ही नवी मुंबईत पालघरमध्येच थांबणार की मुंबईत आझाद मैदानापर्यंत जाणार? नाही, आम्ही मुंबईकडे निघालो, आम्ही आझाद मैदानाकडे निघालो, आम्ही मुंबईकडे निघालो। काय असतं बघा, तुम्हाला जर आडमुठपणा आम्ही केला तर मग ठीक आहे, आम्ही कायदेशीर बाजूने लेखी पत्र सगळे निवेदनं तुम्हाला सादर केलेले आहेत आणि तुमच्या सगळ्या विभागाला केलेले आहेत। तुम्ही एखादा नवीनच कायदा अचानक आणता आणि त्याला एका दिवसात ऍक्टिव्ह करताना मराठ्यांसाठी, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। कारण त्याच्यात ती नवीन कायदा काहीतरी आता काय आणलाय कोणालाच मिळेल नाही, ते आम्हाला सांगितलंय। मग अगोदर कोण प्रशासनाचे बांधव असतील त्यांनी ते सांगायला पण आवश्यकता होती की तुम्हाला परवानगी आमच्याकडून आहेत किंवा तिकडून नाही आहेत, तुम्ही अचानक आम्हाला निघायच्या टायमाला सांगणार, ही कोणचा दगाफटका आहे सरकारचा आमच्यासोबत? निघायच्या टायमाला कसं काय सांगू शकता तुम्ही? त्याचं कार्यालय कुठं आहे त्याचा मेळ नाही, ते कोणचं ऑफिस आहे त्याचाही मेळ नाही, आणि आजच ऍक्टिव्ह कसं काय झालं ते आजच्याच तारखेत ती कायदा? ही म्हणजे निव्वळ मराठ्यांची ही पिळवणूक आहे, हे मराठ्यावर 100% देवेंद्र फडणवीसांकडून अन्याय आहे। न्यायदेवतेला मी काही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे। आमचा गरिबांचा आधार तर फक्त न्यायदेवता आणि न्यायालयच असते, ते 100% आम्हाला पाठीमागच्या सरकार न्याय देतील, आमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, कारण हे लोकशाहीचं हत्यार आहे आमचं। मनोजराव, मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही मुंबईकडे येण्यासाठी निघालेला होता त्या तुमचा जो सगळा काही प्रवास होता आंदोलनासाठी मुंबईपर्यंतचा, त्यावेळी तुम्ही सरकारच्या प्रतिनिधींना भेटत होतात आणि त्यांच्याशी बोलत होतात, मात्र यावेळी तुम्ही असं म्हटलेलं आहे की मी आता थेट बोलणार नाही, आम्ही थेट मुंबईला येऊ, आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तर घ्या, एकदा मी निघालो की थांबणार नाही।
हीच तुमची भूमिका अजूनही कायम आहे का आणि याच्या मागे काय नेमकी तुमची भूमिका आहे? नाही, आता काय करणार सांगा, काय करणार? परिस्थितीत जर यांनी विनाकारण लोकशाही मार्गाने सगळ्या गोष्टी करून जर जमतच नसतील हो. तर आम्ही काय करणार आता? कारण आम्ही चर्चेला त्यांना कधी नाही म्हणलो का? आणि चर्चा कव्हर करायच्या आता 2 वर्ष झाले ना. चर्चा ते लेखी कटाळा आला ना, मला इकडं पार पोराला फाशी घ्यायचे वेळ आल्यात. तरी तुम्ही देवाच्या नावाखाली देवासारखे सोन्यासारखे आमचे लेकरच मारायचे ठरवलेत. ही भूमिका पटती का? देवाच्या नावाखाली मराठ्यांची अडवणूक करायची आणि आमच्या सोन्यासारखे लेकरं, देवासारखे लेकरं, बालपणात देव पण असतं हे लोक म्हणतात. आमचे तरुण पोरं आत्महत्या करायला लागलेत आरक्षणामुळं. आणि तुम्ही देवाच्या नावाखाली आता आम्हाला बंधनं घालणार आणि तुमच्या सरकारच्या वतीने तुम्ही कोणालाच माहिती न करता, कोणाला नोटीस न देता, आमच्या वकिलाला सुद्धा नाही कुठल्याच की तुम्ही उभा राहा किंवा अशी याचिका आली. हे सरकारनं इतकं गुपित दगा फटका आमच्याशी का? तर मराठ्याला रोखा म्हणून. हे आत्ता माहीत झालं आम्हाला, आत्ता माहीत झाली ही गोष्ट की आमच्या वकील बांधवांना सुद्धा कुठलंही सांगितलं गेलं नाही. कुणी याचिका दाखल केली तर तुमचं म्हणलं जातं, नोटीस काढली जाते. नाही उभा राहिले तर मग बोललं जातं. ही अवघड सिस्टम आहे, अवघड सिस्टम आहे. सरकारनं ना जाणून बुजून मराठ्यांची दगा फटका करायला ठरवलंय. पण आम्ही मराठी थांबणार नाहीत. आम्ही शांततेत मुंबईत येणार. मनोजराव, आज जर दिवसभरातल्या जर आपण प्रतिक्रिया बघितल्यात तर सत्ताधारी पक्षाकडून तुमच्यावर जोरदार टीका केली जाते आहे. शिवाय इतरही जे घटक आहेत, म्हणजे गुणरत्न सदावर्तेंनी तुमच्या विषयी दिलेली प्रतिक्रिया असेल किंवा लक्ष्मण हाके ज्या प्रकारचे तुमच्यावर टीका करतायत आणि भाजपचे नेते सुद्धा जे म्हणतायत की आता विषय सोडून व्यक्ती केंद्रित हे आंदोलन होत चाललेलं आहे. हे नेमकं का होतं आणि याचा फटका आंदोलनाला बसू शकतो असं वाटतं का? किंवा कुठल्या ह्या दिशेने या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, व्यक्ती केंद्रित आंदोलन होणं आणि ज्या प्रकारचे शब्द सगळीकडून वापरले जात आहेत, जी भाषा वापरली जाते, त्याच्यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देशापासून बाजूला नेलं जात आहे का? मूळ उद्देश बाजूला जातच नाही. तुम्ही असे नावं घेतलेत की यांना कधीच मराठ्यांचं चांगलं वाटणार नाही, असे तुम्ही नावं घेतले. यांचं कधीच जनतेविषयी प्रेम नाहीये, यांचं कसंच नाही. यांना फक्त स्वतःला काय मिळेल याच्यासाठी ही खटाटोप चाललेला आहे. आणि आम्ही कुठं अटतो? आम्ही भरकटलो नाही पाहिजे, मी नाही भरकटलं पाहिजे आंदोलन करता, माझा समाज नाही भरकटला पाहिजे. आम्ही आमचं लक्ष्य, आमचं ध्येय ठेवलेलं आहे आरक्षणावरती. मुख्य उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आमची चाल सुरू आहे. आम्ही चालतोय, आम्ही थांबत नाहीयेत. आमच्यावरती सगळं अवलंबून आहे, लोकांवरती आमचं अवलंबून नाही. त्या टीका करणाऱ्याचं आंदोलन काय ते चालवत नाहीत किंवा पाठिंबा काय त्यांचा नाही आणि त्यांच्या जीवावर न्याय नाही मिळणार. आम्ही गरीब मराठी आमच्या जीवावरती न्याय मिळवून घेणार आहेत. आम्ही खंबीर आहेत ना. तुम्ही कितीही चाली करा. आता मान्य न्यायालयाच्या आडून मराठ्यांचे मारेकरी देवेंद्र फडणवीसांना बनायचं, हे शोकांतिक आहे या लोकशाहीची. इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही. इंग्रजाच्या काळात सुद्धा शांततेत उपोषण केले गेले. परंतु देवेंद्र फडणवीसांचं सरकारच कसं आहे हे आता लोकांना आता उलगडायला लागलंय कोड ते, की हा माणूस आरक्षणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, गोरगरिबांना मोठं होऊ देणार नाही, शेतकऱ्याला नाही, ओबीसींना नाही, धनगरांना नाही, दलित मुस्लिमांना नाही, कधी मोठं होऊ देणार नाही. हे आता जवळपास सिद्ध होत आले. कुठं नाही रेटलं आपल्याला की रडका डाव खेळायचा, लगेच दुसरीकडेच पळायचं. वारं करायचे. गेल्या 2 वर्षांपासून हे सरकार येईपर्यंत, त्याच्यापूर्वी हे सगळं आंदोलन एकनाथ शिंदेंनी हाताळलेलं होतं आणि त्यांना हा विषय माहिती आहे आणि तुम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा कालच तुम्ही एबीपी माझावर बोललेला होतात की त्यांची इच्छा होती मात्र त्यांना ते करू दिलं गेलं नाही असं तुम्ही म्हणताय. आत्ता सुद्धा एकनाथ शिंदे उद्या आता ते त्यांच्या गावी चाललेले आहेत गणेशोत्सवासाठी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता विखे पाटील आलेले आहेत, जिथे चंद्रकांत पाटील होते त्यांच्या जागी इतरही अनेक नेते येत आहेत. मात्र या सगळ्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे नाही आहेत किंवा ते काही जाहीर भूमिका घेत नाही आहेत. याच्याकडे आपण कसं पाहता? आता मालक त्यावेळेस बी फडणवीस साहेब होते, यावेळेस पण तेच आहेत, असं काय नाही. ते लोकांचा गैरसमज आहे. परंतु त्यावेळेस तेच होते आणि आता पण तेच आहेत. त्यांनाच हे मार्ग काढावा लागेल. पण जर अशा पद्धतीनं त्यांनी खुनशी पद्धतीनं जर मार्ग काढला तर लोकांचे खूप मन दुखणार आहे. कारण हे अचानक होतंय ना सगळ्या गोष्टी. आता तुम्ही याचिका अंधारातच दाखल करणार, तुम्ही तुमचे मला वाटतं महाधिवक्ता उभा करणार राज्य सरकारच्या वतीनं, मग त्यांनी काहीतरी निदर्शनास आणून देणं आणि मग रात्री आम्हाला आता निघायच्या टायमाला सांगणार तुम्ही. अरे ही काय, ही सिस्टम आहे का सरकारची? तुम्ही इतकी अडवणूक करताय, ही इथपर्यंतचे लोक हुशार आहेत, तितकं लोकांना कळतंय.
आणि मान्य न्यायालय असं कुठं म्हणलंय त्याच्यात की तुम्हाला नाहीये म्हणून, बरोबर का? आम्हाला काय परवानगीचं असं मान्य न्यायालय म्हणलेलंच नाहीये. त्यांचा शांततेचा विषय आहे आणि ते बरेच विषय मांडलेत. आता त्याचं मराठी ट्रान्सलेशन करतो आम्ही, ते होईल आता, त्याच्यात काय दुमत नाही. पण एवढं काय न्यायालयाने असं काय बोललेलं नाहीये. न्यायालय आमची सुद्धा बाजू आता ऐकून घेईल आणि परवानगी देईल. ठीक आहे. म्हणजे न्यायालय मनोजराव, directly मला असं मला परवानगी प्रश्न असा नाही विचारायचा आहे की असं, जे म्हणलेलंच नेते नाही. सध्या या सगळ्या कारण की निर्णय जागा प्रक्रियेमध्ये आहेत मान्य किंवा जे न्यायालयाने निगोशिएशन्स करतायत, तुमच्याशी चर्चा करतायत, त्या नेत्यांची जी काही निवड करण्यात आलेली आहे, जर माजी मुख्यमंत्र्यांना हा सगळा विषय माहिती असताना ते या प्रक्रियेमध्ये असायला हवे होते असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं अधिक सोप्या पद्धतीने किंवा लवकर पोहोचवता आलं असतं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे माजी मुख्यमंत्र्याला हे विषय माहिती आहे म्हणून त्यांनी पुढे यावं. आणि आत्ताचे मुख्यमंत्री आहेत हे शेंबडं पोरग, यांना काही माहितच नाही आरक्षणातलं. सांगायला बरं जमतं 2014 पासून मराठ्याला दिलं म्हणून, हे जमतं. माजी मुख्यमंत्र्याला अभ्यास आहे म्हणजे त्यांना पुढे घालून त्यांचा बळी द्यायचा आणि यांना असं मजात राहायचं अंग राखून. ही सिस्टम चांगली नाही ना. किंवा ते उपमुख्यमंत्री अजितदादा आहे यांना पुढं घालायचं आणि तुम्ही मात्र नामाने राहायचं. करून घेणारे सगळे तुम्ही, पण मी नाही बा त्यातला, हे दाखवायची भूमिका तुमची देवेंद्र फडणवीस साहेबांची. ही किती दिवस चालणार आता? तुम्ही काय हुशार नाहीत का आरक्षणात? सांगताना बरं चालतं की मी जितकं दिलं तितकं मराठ्यांना कोणीच नाही दिलं. मग ही आरक्षणाची सगळी माहिती त्यांना आहे ना. त्यांची सिस्टम कशी आहे की मराठ्याला हिनवायचं, मराठ्याला अपमानास्पद वागणूक द्यायची, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आणि वेळेप्रसंगी हे असले डाव खेळायचे, पदराच्या आडून गेला पाहिजे. हे धंदे लय दिवस चालत नसते, तर हे चालणार नाहीत. तुम्हाला जसं न्याय देवता आहे तसे आम्हाला पण न्याय देवता आहे. न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार, 100% देणार. आणि आम्ही उद्या मुंबईकडे निघालो. सरकार उलथवून टाकू शकतो जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर, असा इशारा तुम्ही परवा दिवशी जी पत्रकार परिषद घेतली कालच त्याच्यामध्ये दिलेला होता. ह्याच्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तुम्ही हे राजकीय विधान करताय, पॉलिटिकली सरकार उलथवून टाकू आम्ही असं तुम्ही म्हणताय, त्यासाठीची तुमची जी राजकीय तयारी आहे त्या अनुषंगाने म्हणताय की तुम्हाला दुसरं काही म्हणायचंय? नाही, गोरगरिबांच्या लेकराला तुम्ही जर हल्ला केला, त्याला जर काठीनं डोचिलं तर त्यांचे मोदी साहेबच ठेवणार नाहीत. कारण त्यांचे वक्तव्य तसे आलेत की गोव्याला जायचं, इकडून त्यांच्याच पक्षाचे लोक नादी लावून न्यायचे आणि तिकडे म्हणत मी ओबीसीसाठी काम करणार, मग मराठ्यासाठी नाही करणार. दुसरा शब्द वापरला, मराठी मुंबईत यायला लागलेत. पत्रकार बांधवांनी विचारलं तर म्हणे पोलिस बघून घेते, म्हणजे का धमक्या द्यायलात का? मग हे असे वक्तव्य तुम्ही का वापरता? मराठ्यांनी सत्ता दिली तुम्हाला, ते मोदी साहेब त्यांच्यावरती 100% त्यांची सत्ता उलटून टाकू शकतात. कारण जर त्यांनाही डाग लागणार असला यांच्यामुळं आणि जनता आणि या राज्यात अशांतता पसरणार जर फडणवीस साहेबांमुळे असेल तर ते जनता उलटून टाकणार, ठेवणार नाहीत. कारण तुम्ही गोरगरिबांचे लेकरं मारणार, त्यांना हाणणार आणि तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुमच्या घरातल्या तुम्हाला लेकी बाळी वाटणार, मुलं वाटणार आणि गरीब मराठ्यांचे तुम्हाला लेकरं बाळं नाही वाटणार. हे कोणत्या राज्याचा कारभार चालवता? त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे मनोजराव, तुम्हाला असं म्हणायचं का? कारण काल तुम्ही मुंबईत काल तुम्ही एकनाथ शिंदेविषयी बोललेला होता, त्याचवेळी तुम्ही अजित पवारांचा सुद्धा नावाचा उल्लेख केलेला होता. या दोघांनाही काम करायची इच्छा होती, मात्र त्यांना करून दिलं जात नव्हतं. तुमच्या ज्या मागण्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भात, या मागण्यांबाबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष सकारात्मक आहेत, पण फक्त मुख्यमंत्री सकारात्मक नाहीयेत म्हणून हे काम होत नाहीये असं तुम्ही म्हणताय? हो, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः फक्त सकारात्मक नाहीयेत, त्यांना इच्छा नाहीये मराठा समाज मोठा व्हावा, समाजाचे लेकरं मोठे व्हावेत. कारण ते कायद्यात आहे ना, कारण ते उडणारं नाहीये. फडणवीस साहेब कोणतं आरक्षण देते आम्हाला? उडणारं, कोर्टात न टिकणार हे आरक्षण देते. टिकणारं देत नाहीत ना, कारण गॅजेटियर सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थांचं गॅजेटियर हे सरकारी दस्तऐवज आहे. मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीचा आधार आहे, तोही कायदा पारित होतोय. सगळ्या इतर दोघे सकारात्मक आहेत, ते कुठल्या आधारावर तुम्ही म्हणताय? म्हणजे कशावरून तुम्हाला वाटतं की हे दोघं सकारात्मक आहेत आणि मुख्यमंत्री नाहीत? कोणचाच भाजपचा, शिवसेनेचा, काँग्रेस, राष्ट्रवादीचा, कोणत्याच पक्षाचा मराठाला वाटत नाही की आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये. भाजपमधले आमदार, खासदार, मंत्र्याला सुद्धा वाटत नाही, पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटत नाही की आरक्षण समाजाला मिळू नये आणि लेकराचं वाटोळं व्हावं म्हणून. 1-2 सोडून द्या, त्यांना ती पक्षीय नेताच मोठा असतो, ते जातीला कधीच बाप मानत नाहीत, ते त्यांनाच मानणारे असतात. परंतु 100% मराठ्यांना वाटतंय की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे.
ठीक आहे, धन्यवाद मनोजराव. आपण एबीपी माझाला वेळ दिलात आणि ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. उद्याच्या आपल्या आंदोलनावर आणि त्यानंतरच्या घडामोडींवर एबीपी धन्यवाद. माझाचं लक्ष असेलच. तूर्त आपल्या सहभागाबद्दल